मॅन फॉर्म नवली एक अप्रतिम मातबर खेळाडू. काल आपण पाहिलं प्रणयजी घरत यांनी नक्कीच 100 लेगवले. हा सुद्धा खेळाडू पाहू शकाल जमशेदपूरला जाऊन खेळून आलाय नेतर क्रिकेट ची स्पर्धा. तो बेस्ट ऑफ लक पहिला षटक घेऊन होते फार एंड कडून ब्रिजेश घरत. लेफ्ट आर्म गोलंदाज स्ट्राईकवर शशांक राऊत. पहिला चेंडू क्रॉस बॅट चेंडूला पाठवून दिलाय सरळ डीप बॅकवर्ड्सच्या वरतून 6 धावांनी स्वागत केले गेलं ब्रिजेश घरतचा या स्पर्धेमध्ये. आलाय पीटीपीएल सिक्सर 6. धन्यवाद. 10:31 पहिला चेंडू पडलाय. 10:31 पहिला चेंडू ट्रॅव्हल झालाय पण दक्षता घ्यायची. मेन बोरा पाहू शकाल आपण शॉर्ट फाईन लेगला संगणक फ्लाइंग स्लिपला आहेत मिस्टर किरण गुरुद्वान. विकेटच्या मागे आपण पाहू शकाल मिस्टर नयन घरत. विकेट कीपर बाबू आपण पाहू शकाल. तर शशांकने पहिल्या चेंडूवर सिक्सर ने आपला खाता उघडला. काय सुरुवात केली अप्रतिम सुरुवात म्हणली जाईल निलेश फायटर तारापूर या संघाकडून. यावेळेस हलका बॅटने खेळला गेला खेळाडू पाहू शकाल चेंडूवर येतो चेंडूला फील्ड करतोय. बॅकअपला खेळाडू नाही म्हणून चेंडू हातामध्ये ठेवला. थ्रो करण्याचा जास्त प्रयत्न केला नाही खेळाडूने. एकेरी धावण आणि धावफलक पुढे ससावलं गेला. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर तब्बल 7. दोन्ही चेंडूचा खेळ संपले गेले 7 धावा. धावफलकावर चांगली सुरुवात म्हणली जाईल निलेश फायटर तारापूर या संघाकडून. तर नक्कीच पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या पाहता पहिला पर्व जर पाहिला छत्रपती संभाजी महाराज मैदानामध्ये पण पाहिलं होतं बेटेगावच्या सुरेख ग्रीन कार्पेट मैदानामध्ये. आणि पाहिलं तर त्या स्पर्धेमध्ये पाहिलं पण अद्विक 11 मनोर हा संघ चॅम्पियन ठरला होता. या स्पर्धेमधून नक्कीच पराभूत झालाय कालच्या दिवसामध्ये. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता ऑफ्टनच्या थोडासा बाहेर सफल झाला सूरज खामकर आणि चेंडू होतोय निर्धाव डॉट बॉल. लगेच पाहिलं गेलं तर लास्ट निशांत वळमालीला आपण पाहिलं तर बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला होता. तो खेळाडू सुद्धा बेटेगाव सरकार 11 मध्ये खेळत असताना यावेळी सफल झाले. फटका तर सुरेख खेळला डीप लॉंग लेगला चेंडूला पाठवून दिलाय. यावेळेस आलाय सुरेख अप्रतिम चौकार 4. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच पाहू शकाल सुरेश खामकरने पहिला चेंडू नेदाव खेळला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार खेळलाय. चेंडूची गोष्ट केली चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत पाहू शकाल 4. दोन्ही चेंडूचा अजूनही खेळ बाकी असेल. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या धावफटकावर 11. त्यावेळेस फटका आता सुरेख खेळला सूरज खामकर च्या बॅटून आलाय हा षटकार. का सुरेख टायमिंग केला गेला स्वीट साऊंड प्रोव्हाइड केलं गेला. आणि आपण सांगतो ना जेव्हा जेव्हा बॅटरच्या बॅटमधून असा साऊंड प्रोव्हाइड होतो तेव्हा तेव्हा गुलाच्या मनामध्ये नक्कीच दुःख देऊन जातो आणि तेव्हा तेव्हा बॅटरच्या मनामध्ये सुख असतं. परंतु हा स्वीट साऊंड अप्रतिम साऊंड सूरज खामकरच्या बॅटमधून आलाय षटकार. धावसंख्या पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 17 धावा 17. 17 जाऊन पोहोचलाय धावफलक. येणारे अजूनही पाहिलं तर या षटकामधला शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला षटक मार्ग असताय थोडीशी एक्सपेन्सिव्ह अवर पाहू शका आपण त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये नक्की सुरुवात केली गेली गोलंदाज ब्रिजेश घरतच्या माध्यमातून. यावेळी सिनोरचा फटका फटका आता सुरेख खेळाय सुरेश खामकरच्या बॅटवर आलाय दमदार चौकार. षटक क्रमांक पहिला संपला गेलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली
तर लगेच थोडंसं टेक्निकल इश्यूमुळे आपण पाहिलं मायक्रोफोन बंद होता. परत एकदा सगळ्यांचं वेलकम असेल. परंतु 2 षटकामध्ये 32 धावा होत्या. या षटकामध्ये जीवा घरतने काय गोलंदाजी केली. मात्र 5 चेंडू टाकले गेले. 1 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. 2 गडी बाद केले आणि 1 मात्र धाव खर्च केली आणि दोन्ही सलामी बॅटर जे हवी ठरत होते सूरज खामकर आणि पाहिलं तर शशांक राऊत यांना माघारी पाठवलंय. निशांत वलमाडला सुरेख झेल टिपला. तदनंतर क्लीन बोल्ड केलाय ते म्हणजेच शशांक राऊतला. अप्रतिम गोलंदाजी. जीवा घरात मॅन फ्रॉम बिरवाडी चा खेळाडू सरकार 11 बेटेगाव या संघामध्ये खेळत असताना घेतलंय आणि पाहिलं तर 3ऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेला आणि अप्रतिम गोलंदाजीच्या प्रारूप मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल मिस्टर राहुल तामोरे. राहुल आपण पाहू शकाल मॅन फ्रॉम दांडी. अचिवर दांडी संघाकडून हा खेळाडू प्रत्येक वेळा आपण खेळताना पाहतोय. पण जेव्हा जेव्हा अचिवर दांडी नवीन नवीन संघ पाहायला भेटला, जेव्हा खेळायला सुरुवात झाली, या खेळाडूला आपण पाहिलंय डगआउट वाचून खेळाडूंना सपोर्ट करायला. परंतु यांना चान्स भेटला त्याच्यानंतर या खेळाडूंनी खूप काय आपल्या संघासाठी केलंय. तोच खेळाडू यावेळी स्ट्राईकवर पाहू शकाल राहुल तामोरे. वाडा बॉलिंग. जीवाची बॉलिंग आवडली असेल टाळ्यांचा गदा झाला पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी जीवा घरच्या माध्यमातून 2 गडी बाद केले आणि मात्र धावा 1 खर्च केल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने मात्र 33 धावा फलकावर. 2 गडी बाद पाहू शकाल आपण. पहिला चेंडू 10:31 पडला होता. 3 षटकासाठी आपण पाहिलं तर 15 मिनिटं नक्कीच परिपूर्ण केली गेली आहेत. 10:46 झाले. परंतु काय गोलंदाजी जीवा घरात इंट्रोड्यूस केलाय. अप्रतिम गोलंदाजी जीवाच्या माध्यमातून ऑनर सुद्धा विपुल घरात त्याला प्रोत्साहित करतायत. नक्कीच ऑनरला आपण सांगतो ना, ऑनर जेव्हा जेव्हा खेळाडूला घेतोय तेव्हा एखादा खेळाडू अशा प्रकारे परफॉर्मन्स करतोय तर ऑनरच्या मनामध्ये नक्कीच अजून उत्कटता मारते की मी चांगल्या खेळाडूवर बेट लावली आणि तो खेळाडू माझ्या संघामध्ये आला असं विपुल घरात नक्कीच वाटत असेल. नवीन गोलंदाज पाहू शकाल मिस्टर सुजल मोरे मॅन फ्रॉम सालबटचा खेळाडू. कालच्या दिवसात पाहिलं जव्हारमध्ये 2 मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेणारा खेळाडू आज पाहू शकाल पालघर तालुका प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज झालाय. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 33 धावा धावफलकर पाहू शकाल. दोन्ही नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज राऊत आणि राहुल तामोरे. मनोज राऊतने 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतो. 1 चेंडू फेस केला राहुल तामोरेने. अजून आपला खाता उघडला नाही. किरण जाधव सारखा बॅटर अजून येणं बाकी आहे. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि खूप वर्षाचा एक्सपिरियन्स त्या खेळाडूकडे आणि एक्सपिरियन्स खूप महत्त्वपूर्ण असते. आणि या मैदानामध्ये खूप वर्षांनी क्रिकेट खेळलाय. मैदान कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा माहिती आहे. परंतु विकेट जी बनवली गेली खेळपट्टी स्वप्नील दादा घरत आणि टीमने खूप सुरेख खेळपट्टी बनवली आहे. पहिल्या दिवसापासून बॅटर आणि गोलंदाज दोघांना सार्थ ठरते ही खेळपट्टी. यावेळी थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, थोडासा एक्स्ट्रा करायचा प्रयत्न होता. पंचांत दोन्ही आज समांतर धावातील एक अवांतर धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावर 34 धावा. या इनिंग्स मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 2 वाईट चेंडू आले. दोन्ही वाईट चेंडू सुजलच्या माध्यमातून पाहायला भेटले आपल्याला. यावेळेस ऑन साइडला खेळला डीप मध्ये हास्य आणि यावेळेस हास्य करते टिपला झेल आणि फलंदाज होतो फेल मनोज राऊत.
नक्कीच काय कमबॅक म्हणावं लागेल सरकार 11 बेटेगाव या संघाचं. पहिल्या 2 षटकामध्ये 32 धावा होत्या, एकही गडी बाद नव्हता. जीवा आला, जीवाने 2 गडी बाद केले, 1 धाव खर्च केली. या षटकामध्ये सुजल आला, सुजलनी बॅक टू बॅक 2 गडी बाद केले. त्यावेळेस हॅट्रिकवर असणार आहे गोलंदाज. पाहू शकाल आता पण 2 हॅट्रिक झाले त्या स्पर्धेमध्ये. तिसरी हॅट्रिक पाहायला भेटेल का? सुजल यावेळेस गोली मागून सज्ज झालाय. किरण जाधवचा फटका सुरेख डीप मिड आपला चेंडूला ट्रॅव्हल केला खेळाडू आहे आणि चेंडू यावेळेस पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं. चेंडू निघून जातो सीमारेषा पार आला. पीटीपीएल चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहू शकाल निशांत वळमाळी यांच्या माध्यमातून चुकी केली गेली. चौकार नक्कीच चला. धावसंख्या 4 पुढे सहसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 38 38 धावा. मी सांगितलं ना किरण जाधव यांच्याकडे खूप अनुभव आहे आणि अनुभव किती महत्वपूर्ण तो दाखवून देतो. पहिला चेंडू त्यांनी चौकार ठोकला आल्या ऑफनच्या बाहेर चेंडू होता त्याचा फटका सुरेख खेळला गेला. 4 धावा नक्कीच जमा केल्या गेल्या. अप्रतिम फटका. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बघूया आपण पुढे ससावला होता नॉन स्ट्रायकर बॅटर राहुल तामोरे, परंतु शेवटच्या क्षणामध्ये थांबवलं किरण जाधवच्या माध्यमातून. अनुभवी खेळा, दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत. पाहू शकाल आपण यष्टनच्या मागे नयन खरात आणि यष्टनच्या पुढे किरण जाधव आणि शॉर्ट लॉंग ऑफला विपुल पाटील हे 3 40 प्लसचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येण्या विपुल खरात तिन्ही मैदानाच्या आतमध्ये येण्याक्षण आहेत. यावेळेस फटका तर सुरेख खेळला, चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार आलाय षटकार किरण जाधवच्या बॅट मधून. आपण सांगतो ना आपला अंदाज चुकू शकतो पण मिळालेला अनुभव नाही. कारण अंदाज एक कल्पना असते आणि अनुभव हा शिक्षण आणि अनुभव किती साथ ठरतो माणसाने दाखवून देतो आणि अनुभव खूप काही शिकून जातो. आणि किरण जाधव यांच्याकडे खूप वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना दोन्ही चेंडू ऑफिनच्या बाहेर होते आणि दोन्ही चेंडूवर प्रहार केला गेला. एका चेंडूवर चौकार, एका चेंडूवर षटकार, अशा प्रकारे धावा जमा केल्या गेल्या. धावफटका तब्बल लगावल्या गेल्या 44 44. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 11 धावा जमा केल्या गेल्या. एक वाईट बॉल, एक चौकार, एक षटकारच्या मदतीने शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. किरण जाधव आपण पाहतो स्ट्राईक वार. 3 चेंडू धावावर बॅटिंग करतायत राहुल तामोरे. 1 चेंडू 0 वर बॅटिंग करतात नॉन स्ट्राईक एंडवर. यावेळी स्टॉप करायचा प्रयत्न होता. लॉंग स्टॉपला किरण गुरुद्वाने चेंडूला फील्ड करतो. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता परंतु एक धाव परिपूर्ण वेगाने केली गेली. षटक क्रमांक संपले गेले. यावेळेस पाहिलं तर चौथं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11.25च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या ते म्हणजेच 45. नक्कीच पाहू शकाल आपण जो वेळ घेतला 4 षटकांसाठी तो वेळ आपण पाहू शकाल 23 मिनिटं. कारण की 10 वाजून 31 मिनिटाला पहिला चेंडू पडला होता. 10 वाजून 54 मिनिटं झालेत परंतु विकेट्स पडले, षटकार आलेत हे आपण दक्षता घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना एका बाजूला साई बालाजी सुनिकेत 11 तर एका बाजूला MS11 तारापूर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी फॉर्म फिलअप करण्यामध्ये कॉम्बॉक्ससाठी यायचं आहे. करण मोरे कॅप्टन आणि एका बाजूला आपण पाहू शकाल गुरु. चला आपण फॉर्म फिलअप साठी आमच्या कॉम्बॉक्सकडे लगेच जायचं आहे. करण मोरे आपण सुद्धा उपस्थिती लगेच जायचं आहे. रॉयल साई बालाजी संघाचे संघनायक चला आमच्या कॉम्बॉक्सकडे फॉर्म फिलअपसाठी यायचं आहे. चला स्पीडअप करा. आपण पाहू शकाल जीवा घरात गोलमार्गात सज्ज होते ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. बरं किरण जाधव 4 चेंडू 11. हा बॅटर चांगला असणार आहे. एका बाजूला अनुभव तर एका बाजूला अपकमिंग स्टार जीवा घरात. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली गेली. डीप मध्ये खेळाडू आहे निशांत चेंडूला फील्ड करेल. चेंडूला फील्ड करून फेकी केली गेली. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. नक्कीच पाहिलं तर दिशा देण्याचा प्रयत्न करत होता परंतु फुलटॉस चेंडूला एलिव्हेशन जास्त देण्यात आलं नाही ना आणि एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. यावेळेस हो काय फटका सजवलाय. डीप पिरवेगेला खेळाडू आहे परंतु प्रेक्षकांच्या भेटीला राहुल तामोरेच्या बॅटमधून आलाय. हा PTPL सिक्सर आणि धावा जाऊन पोहोचलेला फटकावर तब्बल 52
काय फटका सजवला या षटकाराला राहुल तामोरे या षटकाराला लगावून सांगितलं नाम तो सुनाई होगा राहुल यावेळेस परत त्याच्या दिशेमध्ये फटका खेळला डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु चेंडू निघून जातो वन बाउंस चौकार पीटीपीएल 4 राहुल तामोरे च्या बॅटवर आलाय हा चौकार धन्यवाद डीजे मास्टर काय बॅटिंग करतोय अप्रतिम पहिला चेंडू निदाव खेळला होता जीवाच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडू जरी फेस केला होता तो डॉट होता या षटकामध्ये 2 चेंडू खेळते आणि दोन्ही चेंडूवर मोठे फटके खेळले गेले यावेळेस परत एकदा ऑन साइडला काउ कॉर्नरला वन बाउंस सीमारेच्या पार आला बॅक टू बॅक दुसरा चौकार राहुल बॅटिंग करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय नाम तो सुनाई होगा राहुल अशा प्रकारे फटके खेळतोय का बॅटिंग केली गेली आता बरं धावसंख्येची गोष्ट केली धावसंख्या जाऊन पोहोचतोय धावफलक तब्बल लगावली गेली ती म्हणजे 60 धावा 5वा षटक मार्गस्थ आहे 5वा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये ज्या गोलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये मात्र 1 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजावर हल्ला बोल केला गेला आणि या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडू मागे तब्बल 15 धावा जमा केल्या गेल्या साहिल कुरेशी आपण पाहू शकाल पळणाऱ्या भागामध्ये एक अप्रतिम क्रिकेटपट्टू आणि एक अप्रतिम समालोचक त्याची ख्याती यानंतर त्याचा आवाज आपण ऐकणार आहोत मायक्रोफोनवर यावेळेस क्लवर चेंडू होता कट केला गेला कमबॅक करणारा चेंडू परंतु चांगली बॅटिंग करतोय राहुल तामोरे जसं मी सांगितलं राहुल तामोरेला मी नक्कीच पाहिलं होतं 2017-18 या वर्षामध्ये अचिवर्स जेव्हा संघ खेळत होता अचिवर दांडी त्या संघामध्ये डगआउटमध्ये बसून फक्त बॅट्स किंवा खेळाडूंना सपोर्ट करत होता तर त्यांनी आपला क्रिकेटला खूप सुरेख खेळला अनेक मुख्य घटक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं टीममध्ये आणि यावेळेस व्हाईट बॉल आलाय तर नक्कीच आपण पाहतो ना एखादा खेळाडू जेव्हा बाहेर असतो त्याला मैदानाच्या आतमध्ये संघासाठी खेळण्याची खूप मनामध्ये उत्कंठ असते त्या परफॉर्मन्स तसा करावा लागतो राहुलने ते करून दाखवलं आपल्या संघासाठी आणि आता मैदान आतमध्ये तो करताय रिवर्स खेळला यावेळेस पाहिला गेला सुरेख फटका किरण जाधव आपण पाहतो थोडंसं निराश आहे कारण की हा फटका ज्याने खेळला तो सांगत होता मागील 2 चेंडू असे फटके तुला खेळायचे होते आणि ते दाखवून दिला चौका ठोकलाय धावसंख्या पाहू शकाल धाव फटका जाऊन पोहोचते 65 5 षटकांचा खेळ संपला काय बॅटिंग केली अप्रतिम बॅटिंग आपण पाहू शकाल करत असताना तो म्हणजे मिस्टर राहुल तामोरे आणि 13च्या सरासरीने 65 धावा जमा केल्या गेल्या येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे अजूनही या इनिंग्स मध्ये चला दोन्ही या टीमचे कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत ही दक्षता घ्यायची आहे MS11 तारापूर आणि साई माऊली सुनिकेत 11 साई बालाजी सुनिकेत 11 हे पण दक्षता घ्या नक्कीच पाहू शकाल जे संघ मालक आहेत आपण त्यांचा सुद्धा धन्यवाद करूया जशा प्रकारे पहिला सामना आपण पाहतोय सरकार 11 बेटेगाव जे संघ मालक आहेत संदीपजी घरत माजी सरपंच बेटेगाव ग्रामपंचायत प्रेझेंट्स माजी सदस्य आहेत बेटेगाव ग्रामपंचायत तसंच विपुल जी घरत जे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि भावेश पटेल जी ऑनर त्यांचा सुद्धा धन्यवाद असेल तर एका बाजूला पाहू शकाल निलेश पाटील तारापूर आहे त्याचे संघ मालक आपण पाहू शकाल यतीन जाधव किरण जाधव यतीन दादा आज पाहू शकले नाही आपण परंतु किरण दादा मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दादागिरी दाखवत आहेत बॅटिंग सुरेख करतायत विपुल घरत शेवटच्या अंतिम षटकामध्ये आलेत यानंतर होणारा सामना आपण पाहू शकाल एका बाजूला स्वप्नील मोरे सर तर एका बाजूला सुनिकेत दादा पाटील यांचा संघ खेळला जाईल साई बालाजी हा संघ तर एका बाजूला MS11 तारापूर म्हणजेच MS11 ज्याच्या नावाने पालघरच्या बाहेर सुद्धा MS11 नाव गाजतोय म्हणजेच मोतीलाल शाह आणि दिनेश शाह यांचा संघ आपण पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये किरण पांगरे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आपण पाहू शकाल आज इंडियन ऍक्शन असणारे एक चांगले समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे तर वळे मैदानाच्या आत 5 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धावफलकावर 65 यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळला व्ही फॅक्टर मध्ये डीप मध्ये निशान परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू निघून गेला सीमारेच्या पार आला पीटीपीएल 6 षटकार धन्यवाद डीजे दोन्ही बॅटरची गोष्ट केली 300च्या स्ट्राईकने बॅटिंग करतायत राहुल तामोरे 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीने 6 चेंडू 18 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 6 चेंडू 18 वर किरण जाधव आहेत अभिजित गौडा आपण पाहू शकता अभिजित वेलकम सुद्धा सकाळी 17 मध्ये सामन्याचा आनंद घेत असताना यावेळेस फटका तर फसलाय डीप मध्ये खेळाडू खूप दूरवर आहे हास्य चेंडू खाली आलाय
आणि यावेळेस पाहिलं गेलं तर थोडंसं जगलिंग केली होती, प्रयत्न चांगला होता. आपण सांगतो अशा प्रकारचे झेल टिपणं कधी ना कधी कठीण असतं, कारण की डीप मिड विकेटवरून तुम्ही येऊन सर्कलमध्ये झेल टिपणं स्वतःला नक्कीच आपण धावत येतो, थोडेसे पायांचे बॅलन्स असणं, नजर ठेवणं आणि हातामध्ये चेंडू आल्यावर चेंडूला गॅदर करणं कधी कधी कठीण असतं. परंतु हास्यने अप्रतिम मार्फत दाखवले, परंतु चेंडू झेल टिपता आला नाही. 2 धावा धावफलक दोन्ही पुढे सरसावल्या. धावसंख्या धरून पोहोचेल 73-73. अजून येणारे 4 चेंडू तर खेळ बाकी असेल, शेवटचे अंतिम 4 चेंडू. त्यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा निराश असेल किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये, आणि किरण जाधव स्वतःवर निराश आहे. किरणने आतापर्यंत पाहिलं तर चेंडू फेस केले तब्बल 8 चेंडूमध्ये 20 वर खेळत आहेत. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव खेळलेत, 2 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल, 1 डबलच्या माध्यमातून 20 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला भेटल्या. यावेळेस फक्त दिशा दिली गेली. मेन बोरा आपण पाहतो थोडासा खराब क्षेत्ररक्षण केलं गेलंय, चेंडू निघून जातोय. डीप लॉंग लेगला चेंडूला फील्ड करायचा प्रयत्न होता. यावेळेस चेंडूला फील्ड केला गेला, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावते 75 धावा. नक्कीच पाहिलं तर जशा प्रकारे बाईट घेतली होती मनोज राऊतने, बाईट दिली होती आणि सांगितलं होता की 60 प्लस करण्याचा प्रयत्न असेल, ते करून दाखवले राहुल तांबोरे आणि किरण जाधवने. चांगली सुरुवात दिली होती सूरज खामकर आणि शशांक राऊतने, परंतु जीवाघरात त्यांना थांबवलं होतं आणि त्याच गोलंदाजावर हल्ला बोल केला राहुल तांबोरने आणि पूर्णपणे समीकरण बदललं. यावेळेस ऑन साइडला डीप काव कॉर्नरला खेळाडू आहे, परंतु चेंडू निघून जाईल सहज सीमारेच्या पार. आला पीटीपीएल षटकार किरण जाधवच्या बॅटमधून 6 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे. 81 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. सेकंड हाय स्कोर आपण पाहू शकाल धावफलकाला लगावल्या गेल्या. अजूनही पाहिजे शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी आहे. यावेळेस स्लोवर चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न करतो राहुल तांबोरे, परंतु षटक संपला गेला. या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केला गेला 16. मागील 2 षटक खूप मागे ठरले गेले. पहिल्या षटकामध्ये 21, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 2, चौथ्या षटकामध्ये 12, 5व्या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 16 धावा आणि या षटकामध्ये सुद्धा 16 धावा. अशा प्रकारे 20 धावा 5व्या षटकामध्ये नक्कीच पाहायला भेटल्या. या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 16 धावा. अशा प्रकारे षटक संपला गेलाय. चला टॉससाठी यायचा इनिंग ब्रेक झालेली आहे. विनोद शेल एका बाजूला, साई बालाजी तर एका बाजूला असणार आहे MS11 तारापूर. टॉससाठी आपल्याला जोडले जातील प्रीतम घरात नेक्स्ट मॅच साठी, आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. आपल्याला जोडले जातील प्रणालीचा एक सुरेख आवाज मिस्टर साहिल कुरेशी. चेक. धन्यवाद युसुफ सय्यद. या अगोदर ऐकला आपण व्हॉइस ऑफ व्हॉइसर युसुफ सय्यदला. आणि जाऊया टॉसकडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी या. एक बाजूला करण मोरे आपल्याला पाहायला मिळतो आणि महेश राऊत. MS11 आणि सुनिकेत 11 म्हणजे साई बालाजी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे कृपया करून या टॉस बॉक्समध्ये. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातो, इथे मात्र आम्ही वारंवार अनाउन्समेंट करता सुरुवातीपासून दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले नाही आहेत. कृपया करून डिसिप्लिन हा दाखवा आणि कॅप्टनला विनंती असेल आपण या. भरतजी घरत, आमचे भरत मामा इकडे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला MS11चा कॅप्टन आलेला आहे म्हणजेच मोतीलाल शाह. या संघाचा संघनायक महेश राऊत इथे उपस्थित झालेला आहे. त्याचं स्वागत आहे PTPL मध्ये. 40+ आयकॉन आपल्याला पाहायला मिळेल. कंपल्सरी खेळवायचं हे लक्षात घ्या. आणि सुनिकेत 11 म्हणजे साई बालाजी कृपया करून कॅप्टनला पाठवा. करण मोरे
राकेश प्रभू कृपया करून त्यांचा कोणी खेळाडू असेल प्रतिनिधी असेल त्यांना विनंती असेल इथे या. साई बालाजी सुनिकेत 11. हॅलो. हॅलो. याचा पुढील होणारा सामना साई बालाजी सुनिकेत आणि MS11 तारापूर या दोन संघादरम्यान आहे. चला दोन्ही संघाचा कोणताही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल तर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे, अन्यथा पेनल्टी लावली जाईल याची नोंद घ्यायची आहे. राकेश प्रभू कृपया करून या. राकेश प्रभू टीमचा संघ नाहीये. काही कोण खेळाडू आपण मी विनंती असेल कॅप्टनने यायचं टॉससाठी. सुनिकेत 11 डिसिप्लिन पाळा. बघा कोणत्याही संघाला पेनलाइज करणं आवडणार नाही आयोजकाला, परंतु तुम्ही पेनलाइज करायला भाग पाडू नका ही विनंती आहे. धन्यवाद प्रीतम. आज चौथा दिन इस टूर्नामेंट का. आज के दिन का पहला मैच मैदान पर ऑन है. एक ओर से नीलेश फाइटर तारापुर, दूसरी ओर से बेटेगांव सरकार 11 टीम आपको नजर आ रही है. पहले बल्लेबाजी करते हुए 81 रन्स बनाए गए थे और 82 रन्स की जरूरत यहां से जीत के लिए. एक अच्छा मैच मैदान पर देखने को मिलता हुआ. नीलेश फाइटर तारापुर और बेटेगांव सरकार 11 इस दोनों टीमों के बीच में. सुनिकेत 11 साई बालाजी अंतिम शेवटचा कॉल तुम्हाला 5 मिनिटं देण्यात येतील. कृपया करून टॉस साठी या. एखादा कोणी खेळाडू असेल प्रतिनिधी असेल तर कृपया करून पाठवा. राकेश प्रभू, करण मोरे, इथे आपण बघू शकतात सरकार बेटेगाव, सरकार 11 बेटेगावला मात्र टार्गेट मोठं दिलेलं आहे. एक बाजूला निलेश फायटर आणि इथे आपण बघू शकतात सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खास करून अनुभवी खेळाडू, एक्सपिरियन्स खेळाडू, तारापूरचा लेजेंडरी खेळाडू किरण जाधव ऑन फायर पाहायला मिळाला आणि सुपर बॅटिंगच्या जोरावर एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचले आहे. इकडे निलेश फायटर टॉस करण्यासाठी राकेश प्रभू येत असताना लवकरात लवकर या. थोडे करण मोरे देखील आलेला आहे, त्याचं देखील स्वागत. बिल्कुल मैदान पर सलामी जोड़ी देखने को मिलती हुई. निशांत वनमाली और ब्रिजेश गरत की. पहली ओवर की पहली गेंद हल्के हाथों से जाचा परखा और इससे गेंद को खेल लिया. एक रन आसानी के साथ मुकम्मल किया जाता हुआ स्कोरबोर्ड पर देखने को मिलेंगे 1 रन. 82 रनों का पीछा करते हुए 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया गया है. अभी भी काफी लंबी लड़ाई यहाँ पर मैदान पर बाकी है, देखना होगा. चला महेश राऊत आणि करण मोरे इथे आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन, दोन्ही टीम पाहायला मिळतील.
MS11 कॅमेरामॅनला विनंती आहे, येऊ द्या कॅमेरा टॉस बॉक्सकडे. आमचे भरतजी घरत इथे उपस्थित आहेत, त्यांच्या मान्यवराच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यस, टॉस केल्यानंतर करणला विनंती असेल आपण या पहिले टॉस करून घेऊन, आणि टॉस केल्यानंतर आपण प्लेइंग इलेव्हन देऊ शकतात. थोडा धावपडीत गडबडीत आलेले आहेत, परंतु आलेले आहेत. यस, कॉल कोणाचा असेल? कॉल असेल MS11चा. बघूया. PTPL कॉल आलेला आहे आणि परनाळी मात्र टॉस विन केलाय. इथे मात्र साई बालाजी म्हणजेच सुनिकेत इलेव्हन संघाने. आमच्या मान्यवरांना विनंती VIP डायसवर विराजमान काय निर्णय असेल आपला? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे, किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60च्या मध्येच ठेवण्याचा प्रयत्न करू, कारण की आम्ही अजून पहिलीच मॅच आहे, तर कमी टार्गेट मध्ये आम्ही चेस करायचा प्रयत्न करू. ॲज अ कॅप्टन तू पाहायला मिळतोय PTPL मध्ये कॅप्टन मध्ये शिप करण्यामध्ये जास्त दबाव असतो की दुसऱ्याच्या कॅप्टनशिपच्या खेळण्यामध्ये जास्त दबाव असतो? नाही, कॅप्टनशिप करताना तुम्हाला डबल प्रेशर असते, पूर्ण टीमला हँडल करायचं आणि स्वतःचा परफॉर्मन्स पण करायचा असतो. तर ऑब्विसली स्वतः कॅप्टन असून परफॉर्मन्स करणं थोडं कठीणच असतं. येस, धन्यवाद. आणि एक चांगला खेळाडू आपल्या पाहिजे करमोरे टॉस विन केलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. महेश आपल्याला पाहिलं भेटा एक्सपिरियन्स खेळाडू आहे, वाटेला बॅटिंग आले, किती धाव बनवल्या जातील? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. येस, क्रिकेटच्या खेळामध्ये टार्गेट छोटं नाही मोठं नाही. PTPLचे सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळते परनाळीचं. या मैदानाबद्दल आणि आयोजनाबद्दल काय बनेल? आयोजनाबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. फार सुंदर ग्राउंड पण फार सुंदर केलं आहे, विकेट फार चांगले आहे आणि आयोजन फारच चांगलं आहे. तू देखील बऱ्याचशा कॅप्टनशिपमध्ये खेळलेला आहे आणि आता मात्र तुला ॲज अ कॅप्टन खेळायचं आहे, काय म्हणेल, कसं फिलिंग आहे? प्रथम तर मी माझ्या ऑनरला थँक्यू बोलेल, कारण की त्यांनी मला कॅप्टन बनवला. आणि थोडा कॅप्टनचा प्रेशर असतो, कारण की बॅटिंग पण जाऊन करायची असते, म्हणून थोडा प्रेशर आहे. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल तो म्हणजेच युवासाठी मात्र हे चांगलं प्लॅटफॉर्म आहे, त्याबद्दल तू काय म्हणेल? युवा खेळाडूसाठी फार मोठा प्लॅटफॉर्म आहे हा. ग्राउंडमध्ये जेव्हा तुम्ही जातील तेव्हा चांगला खेळ खेळा, तुम्हाला कोण पण घेणार. यस, धन्यवाद. आणि आपण बघू शकतात यावेळेस MS11चे कर्णधार महेश राऊत आपल्याला पाहायला मिळाले. वाट्याला बॅटिंग आलेले, त्यांनी सांगितलं जास्ती धावा बनवण्याचा प्रयत्न करू. विन द टॉस सुनिकेत 11 म्हणजे साई बालाजी इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ओवर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रीतम. थर्ड अंपायर के पास मांग की गई है वाइड गेंद के लिए. यहाँ पर डिसीजन पेंडिंग है. ऑन फील्ड जो डिसीजन रहेगा अंपायर का वही डिसीजन दिया जाएगा. वाइड बॉल. रिव्यू आपका अभी भी बचा हुआ है. नीलेश फाइटर टीम, यह अंपायर्स कॉल था. चलिए फिर से एक बार मैच की ओर जाना चाहेंगे. नीलेश फाइटर टीम का रिव्यू अभी भी बचा हुआ है. स्कोरबोर्ड की बात की जाए तो टोटल स्कोरबोर्ड पर देखने को मिलते हुए 4 रन. इसी के बीच अगली गेंद यहाँ पर काफी अच्छा अटेंड किया जाता हुआ फील्डर की ओर से अच्छी फील्डिंग देखने को मिलती हुई. गेंद को पकड़ेंगे फेंकेंगे तब तक के लिए आसानी के साथ 1 रन भागकर कंप्लीट किया जाता हुआ. टोटल स्कोरबोर्ड की बात की जाए तो 5 रन अब तक लगाए जा चुके हैं.
82 रनों का पीछा करते हुए 5 रन अब तक मुकम्मल किए जा चुके हैं। अच्छी धीमी शुरुआत यहाँ पर देखने को मिलती हुई बेटेगांव सरकार 11 टीम की ओर से। इसी के साथ अगली गेंद के लिए फिर से एक बार बॉलिंग मार्क पर तैयार सूरज खामकर। इस बार स्ट्रेट के क्षेत्र में अच्छा फटका देखने को मिलता हुआ, गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। स्कोर बढ़ता हुआ 4 रन के साथ और इसी के साथ टोटल स्कोरबोर्ड पर अब मात्र देखने को मिलते हुए 9 रन। देखा जाए तो एक ओवर की समाप्ति हो चुकी है। एक ओवर की समाप्ति के बाद 9 रन स्कोरबोर्ड पर लगाए जा चुके। दोनों ही सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर अभी भी मौजूद है। एक छोर से ब्रिजेश घरत और दूसरी ओर से निशांत वनमाली आपको देखने को मिलते हुए बल्लेबाजी करते हुए। हेलो, चलो थोड़ी सी घाई करनी है। बिल्कुल 5 ओवर करने के लिए आपको 25 मिनट का समय दिया गया है। अगर 25 मिनट से ज्यादा समय लिया जाता है तो फिर आपको पेनलाइज किया जाएगा और आपका एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर अंदर रखना आपको अनिवार्य होगा। पहली ओवर लेकर आए थे गेंदबाज सूरज खामकर, जिन्होंने वैयक्तिक ओवर की। अपनी वैयक्तिक ओवर में 9 रन खर्च किए। अब दूसरी ओवर करने के लिए बॉलिंग मार्क पर तैयार होते हुए गेंदबाज जयेश मात्रे। अंपायर से बाई ओर से गेंदबाजी करने का डिसीजन। इस बार काफी स्टंप के क्लोज गई थी गेंद, बाल बाल बचे वहां पर बल्लेबाज। अच्छी गेंदबाजी करने के लिए जाने जाते जयेश मात्रे। देखना होगा बाएं हाथ के गेंदबाजी। इस बार कवर के क्षेत्र में काफी बढ़िया शॉट देखने को मिलता हुआ, कोई भी खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है। गेंद निकल जाएगी 1 बाउंस से 4 रनों के लिए। तो पिछली गेंद पर काफी बढ़िया शॉट देखने को मिला था। कवर के क्षेत्र में कोई भी खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं था। गेंद निकल गई 4 रनों के लिए। उसी के साथ स्कोरबोर्ड में देखने को मिलते हुए टोटल 13 रन। दूसरी ओवर मैदान पर मार्गस्थ है। 13 रन अब तक स्कोरबोर्ड पर लगाए जा चुके। अगली गेंद करने के लिए फिर से एक बार तैयार गेंदबाजी। इस बार फिर से एक बार काफी बढ़िया गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। अच्छा कमबैक देखने को मिलता हुआ जयेश मात्रे की ओर से। पिछली गेंद पर 4 रन आए थे, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक करते हुए नजर आ रहे। इसी के बीच अगली गेंद लोअर फुल टॉस गेंद थी। अच्छा शॉट वहां पर खेला गया, अच्छी फील्डिंग देखने को मिलती हुई। गेंद को पकड़ेगे फेंकेगे, तब तक के लिए 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया जाता हुआ। स्कोर बढ़ता हुआ 1 रन के साथ टोटल स्कोर बोर्ड पर देखने को मिलते हुए 14 रन। अच्छी बल्लेबाजी की जा रही है सरकार 11 बेटेगांव टीम की ओर से। यहां पर तेज तरार गेंदबाजी की गई थी। मिस टाइम शॉट था वहां पर, अच्छी फील्डिंग देखने को मिलती हुई। उसी के साथ 1 रन फिर से एक बार कंप्लीट किया जाता हुआ। 15 रन अब तक स्कोरबोर्ड पर लगाए जा चुके हैं।
दूसरी ओवर की आखिरी गेंद डॉट आती हुई। इसी के साथ 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर के समापन के बाद स्कोरबोर्ड पर देखने को मिलते हुए 15 रन्स। चला जाऊया मॅचकडे। इथे आपण बघू शकतात आतिथजी राऊत इथे मात्र उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। ग्रामपंचायत सरावली सदस्य। मॅच क्रुशल आहे, खूप चांगली बॅटिंग केली आपण बघू शकतात इथे निलेश फायटर संघाने। फायटरने फाईट सारखी बॅटिंग केली असं म्हणायला हरकत नाही। 6 षटकामध्ये धावा तब्बल बनवल्या, त्या म्हणजेच 81। किरण जाधवचं वादळ आणि त्याच्या जोडीला राहुल तामोरे मॅन फ्रॉम दांडी हा मात्र खेळताना पाहायला मिळाला। सुरुवात करून दिली आणि फिनिश केलं किरणने। यावेळेस आपण बघू शकता पाठलाग सुरू आहे। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा, म्हणजे पॉवर प्लेचं षटक, दोन्ही षटक आपल्या बाजूने लावलेलं आहे इथे मात्र निलेश फायटर संघाने। ब्रिजेश आणि त्याच्या जोडीला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय निशांत वनमाळी मॅन फ्रॉम उमरोळी, आणि इकडे नवली गावाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या तरी ज्या खेळीसाठी ओळखलं जातं त्या खेळीची गरज आहे। पहिला चेंडू सूरज आपल्याला पाहायला मिळतोय, वाईटचा इशारा येतोय, 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल। यावेळेस आपण बघू शकतात गोलंदाज सूरज, आपण बघू शकता शिरगाव गावचा एक टॅलेंटेड खेळाडू, गोलंदाज फलंदाज, खूप चांगली स्टार्ट दिली सूरजने देखील, हल्ला केला मात्र ब्रिजेशवर धावा बनवल्या तब्बल 1 ओव्हरमध्ये 21। 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल। 16 स्कोर कार्डवर आता मात्र लागले जात आहेत। 82चं टार्गेट आहे आणि 16 धावा धावफलकावर। पहिला चेंडू इथे मात्र राऊंड द विकेट, फटका उंचच गेलाय, इथे मात्र स्वतः गोलंदाज येतोय चेंडू खाली। पहिला विकेट, बॅक टू डगआउट ब्रिजेश, यावेळेस परतावा लागेल एनडीजे। इथे नवीन बॅट्समन टीमचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळते मिस्टर किरण, कॅप्टन आपल्याला पाहायला मिळते किरण गुरुद्वाने। यावेळेस आपल्याला पाहायला मिळते गुरुद्वान मॅन फ्रॉम सफाळे। आपण बघू शकतात थोडी खराब परिस्थिती आहे इथे सरकार 11 बेटेगावची। यस यस, मागच्या वर्षी पीटीपीएल स्पर्धा जिंकली होती, मनोर संघामधून खेळताना दिसला, आणि यावर्षी आपण बघू शकतात सरकार बेटेगाव संघाकडून खेळताना दिसतोय। ज्या तुफानी खेळीसाठी ओळखला जातो त्या खेळीची गरज देखील आहे। ऐसा कहा जाता है कि अब अपने नाम से नहीं काम से जाने जाते। आणि इकडे आपण बघू शकतात शॉर्ट पिच चेंडू मारण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने डॉट चेंडू येते, जसं डॉट चेंडू येईल आस्किंग रन रेट वाढला जाईल। कालच्या रात्रीमध्ये मराठी पोरांनी, महाराष्ट्रातल्या पोरांनी कमाल केली, 3 करोडचं प्रथम पारितोषिक पटकावलं, ते म्हणजेच प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटण यावेळेस एडिशन 9 मध्ये विजेता ठरली। मागच्या वर्षी फायनलमध्ये जाऊन पराभूत झाली होती, यावर्षी आपण बघू शकतात फायनलमध्ये पुन्हा एकदा गेली आणि त्यांचा कोच हा 3ऱ्यांदा टायटल जिंकलाय। कमालीचा खेळ मात्र पुणेरी पलटणकडून पाहायला मिळाला, तब्बल 3 कोटीचं पारितोषिक त्यांनी पटकावलं, आणि त्याचबरोबर रनरअप म्हणून हरियाणा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांना देखील 1 करोड 80 लाखाचं पारितोषिक देण्यात आलं। कमालीचा खेळ पाहायला मिळतं। असं काही नाही की क्रिकेटच्या खेळामध्ये जाता तुम्हाला मात्र करिअर घडवता येईल, तुम्हाला करिअर घडवण्यासाठी तुमच्याकडे टॅलेंट असणं गरजेचं आहे। भरपूर खेळ आहेत, ऑलिम्पिकमध्ये तर कित्येक खेळ आहेत जे मात्र भारतामध्ये खेळले देखील जात नाही। मात्र तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्ही भालाफेकमध्ये देखील नीरज चोप्रा सारखा कामगिरी करू शकतात, ज्याने सुवर्ण पदक पटकावलं। कमालीचा मात्र थ्रो केला, कधी कधी नशीब देखील आपलं लागतो, नशीब जोरावर असलं तर मात्र आपली कामयाबी मात्र आपल्याला नक्कीच मिळते, यशस्वी नक्की मिळते। कारण की जेव्हा नीरज चोप्रा शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये भालाफेकमध्ये आला होता तेव्हा मात्र त्याच्या जोडीला जो होता त्याने 2 का 3 वेळा, कमीत कमी मला तर वाटते 90+, मला तर वाटते जास्त वेळा 90च्या वर त्याने भाला फेकला होता, आणि तो असताना देखील
त्या वर्षी मात्र त्या दिवशी मात्र 86.88 हा मात्र भाला जो फेकला होता त्याच्यावर कोणी जाऊ शकला नाही. आणि यावेळेस पुन्हा एकदा वाईड येतोय रिव्ह्यू. यावेळेस बघूया कॅप्टन घेतोय का रिव्ह्यू. इथे मात्र आपण बघू शकतो कॅप्टन नकार देतोय. 15 सेकंदाच्या आतमध्ये घ्यायचं आहे हे लक्षात घ्या. आणि इथे कॅप्टनने नकार दिलेला आहे. यावेळेस आपण बघू शकता 15 सेकंद इकडे संपलेली यस घेतलेला आहे. इकडे मात्र रिव्ह्यू बघूया व्हाईटसाठी. आमचे थर्ड अंपायर इकडे जोडले जातील आशुतोष व्यवहारे सर. आणि इकडे व्हाईटसाठी घेतलेला आहे रिव्ह्यू रेफर केलेला आहे. पंचाच्या निर्णयाला मात्र इकडे चॅलेंज केलेलं आहे. यस वाईट असेल. आता मात्र रिव्ह्यू गमावलाय. कॅप्टन सांगत होता कारण की स्टंपच्या मागे असतो त्याला अनुभव असतो. कीपर ची मोठी भूमिका असते जेव्हा आपण DRS घेतो. इथे मात्र बघायला गेलं तर एज साठी नाही आहे कारण की आपण बघू शकतो अल्ट्रा एज नाही आणि LBW साठी नाही. इंटरनॅशनल मध्ये मात्र या दोन गोष्टीसाठी देखील DRS अवेलेबल असतो. प्रत्येक गोष्टीसाठी DRS असतो. परंतु इकडे आपण बघू शकतात की व्हाईट आणि धीमर यासाठी भीमरसाठी इकडे DRS आहे आणि हा गमावला. कीपर सांगत होता मात्र वाईट आहे परंतु यावेळेस गोलंदाज एक DRS घ्या. पुन्हा एकदा मात्र चेंडू हाताळला जातोय. यावेळेस आपण बघू शकता डॉट चेंडू आलाय. कमालीची गोलंदाजी सूरज. यावेळेस आपण बघू शकतो सूरज खामकर शिरगावचा हा खेळाडू. कमालीचा मात्र शिरगावचे दोन खेळाडू पाहायला मिळत आहेत. स्टंपला जकडून शशांक. एक चांगला संघ मैदानाच्या आतमध्ये निलेश फायटर आपल्याला पाहायला मिळतंय. बघायला गेलं तर धावा झाल्यात त्या म्हणजेच 18. कुठे ना कुठे इथे फलंदाजाला मात्र जकडून ठेवलाय. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या खूप बाहेर. पंचाच्या हात खुलताना वाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड मात्र 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 19 धावा धावपलकावर 19 स्कोर कार्डवर. खूप चांगला खेळ मात्र पाहायला मिळते. PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग आयोजक असतील वंदे मातरम परनाळी, स्वप्नील दादा घरत, त्याचबरोबर मनोज दादा संके यांच्या माध्यमातून ही स्पर्धा स्वप्नातून सत्यात उतरवली. इकडे मनोजचा कमालीचा प्रयत्न होता म्हणजेच घोरू आपल्याला पाहायला मिळतोय. समोर डाईव्ह करून मात्र चेंडू कॅच करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इकडे 2 धावा असतील. स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. सध्या तरी स्ट्रगल करतायत यावेळेस बॅट्समन. बघायला गेलं तर मागच्या इनिंग मध्ये तुफान उचलला होता. मोठे मोठे हिट पाहायला मिळाले मात्र पुढच्या इनिंग मध्ये सरकार बेटीगाव यावेळेस स्ट्रगल करताना त्यांचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 21 धावा धावपलकावर. आजचा चौथा दिवस स्पर्धेचा. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत, खेळायला आलेल्या खेळाडूंचं स्वागत आणि माझ्या लाडक्या माईबाप प्रेक्षकांचं स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत. खूप चांगली फिल्डिंग यावेळेस पाहायला मिळते. 2 धावा मात्र पाहायला मिळतील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 23 धावा. फक्त अशा कारणाने बोलतो कारण की 82चं टार्गेट आहे आणि 23च झालेले आहेत. आता चेंडू असतील 18 आणि धावा बनवायचे 59. एडीजे चाललाय जमिनीला रोज फोन ती करते शेजाऱ्याला. भाऊ काही चाललाय जमिनीला रोज फोन ती करते शेजाऱ्याला. 7-12 मिरवीत येतय ती कणशी कणशी. 7-12 मिरवीत येतय ती कणशी. थँक्यू डीजे मास्टर. चला थोडा स्पीडअप ठेवा. तारापूर निलेश फायटर सांगायला विनंती आहे. बघा टायमर ऑन आहे हे लक्षात ठेवा.
इथे मात्र पहिला चेंडू चौथ्या षटकातील वाईटचा इशारा येतोय. गोलंदाज पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर जयेश म्हात्रे. कुडनचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तारापूरचा गोलंदाज आहे. यावेळेस मात्र फटका सजाला उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कोणती चुकी करणारे अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅक टू द गाउट्स बॅट्समॅन एडीजे. मीन बोहरा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. थोडं उशिरा मला तर वाटते, कारण की बॉलिंग अटॅक आपल्याला माहिती होता आणि मोठं टार्गेट होतं आणि डाव्या हाताच्या बॅट्समनला मात्र तंबूमध्ये बसवून ठेवलं होतं. सुरुवातीला कुठे ना कुठे पाठवणं गरजेचं होतं, कारण की दोन्ही डाव्या हाताचे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. आणि बघायला गेलं तर चौथ्या क्रमांकावर दोन बॅट्समन आहेत डाव्या हाताचे. एक म्हणजे सुजल मोरे आणि मीन बोहरा. यापैकी आपण मीन बोहराला पाहतोय चौथ्या क्रमांकावर येताना. पहिली मॅच विन केल्यानंतर एक ॲडव्हान्टेज समोरच्या टीमला मिळतं, ते म्हणजेच पुढची मॅच जरी गमावली तरी मात्र स्पर्धेमध्ये टिकून राहतील. पुढची एक मॅच खेळण्यासाठी मिळेल. परंतु इथे पहिलीच मॅच गमावली की पुढची मॅच नॉकआउट. पहिली एक मॅच हरली तर मात्र चान्स होतो, परंतु दुसऱ्या मॅचला संधी नाही हरल्यानंतर. मीन बोहरा येतोय मॅन फ्रॉम पालघर. यावेळेस आपण बघू शकतात गोलंदाज तयार. तारापूरचा हा चांगला खेळाडू जयेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर. चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी होत असताना मीनचा फटका उंच गेलाय. लांब आहे का? यस असं उत्तर येतंय बघा. डाव्या हाताचा फलंदाज आला आणि फरक पडतो. इकडे षटकार आलाय यड्डीजे. त्यामध्ये थँक्यू डीजे. अजून हास्य देखील पाहायला मिळते. हास्य करत हा देखील डाव्या हाताचा बॅट्समन अजूनही आहे. मात्र आपण बघू शकतात एक षटकार आलाय. गरज होती, मात्र प्रेशर थोड़ा रिलीज झाला असेल. 30 धावा धावफलकावर बनवू शकतात. जब सामने वाले बना सकते तो हम भी बना सकते. सोच के चलना चाहिए. और ये देखिए मी सांगितल्या डाव्या हाताचा फलंदाजाची अलग शैली अलग ताकद असते. मीन बोरा आपले हात खोलतोय. चेंडूला पाठवतोय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावेसाठी. एस डीजे इथे मात्र वन साइड हिरो बनावं लागेल कोणाला तरी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती. मीन मैदानाच्या आतमध्ये येतोय का? 2 षटकार आलेत काय? मोमेंटम मिळाला आहे. मोमेंटम कॅरी केलं जाईल का? यावेळेस फटका ऑन साइडला. हा देखील गॅप मध्ये. हा देखील झाला वन बाउंस सीमापार चौकार. बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 मोठी हिट. स्कोरबोर्ड 40. आता पाहिजेत 42. मॅच कुठे होती? मॅच कुठे आली? त्यामुळे क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कधी काही होऊ शकते. 434 धावा बनवल्यानंतर ऑस्ट्रेलियाला देखील वाटलं होतं की मात्र आपण पराक्रम केलाय, हा विक्रम मोडला देखील जाणार नाही. परंतु त्यांना काय माहीत, तीच मॅच त्यांच्या इतिहासामधली सर्वात खराब मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच दिवशी त्यांच्यावर हल्ला झाला. आपण बघू शकता 434 धावा चेस करण्यात आला. आणि त्यामध्ये हर्षल गिब्स, त्यामध्ये स्टीव्हन स्मिथ, त्यामध्ये मोलाचा वाटा मार्क बाउचर यांनी केला होता, फिनिश केला होता. अँटनीची 1 रन देखील महत्वाची होती आणि हा वाटा येणं गरजेचं आहे. 3 मोठ्या हिट नंतर मात्र इकडे कमबॅक करतोय गोलंदाज. डॉट चेंडू आलाय. क्रॉस बॅटिंगच खेळण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या मोठी नाही, कोणतीही धावसंख्या छोटी नाही. टार्गेट मोठं किंवा छोटं नाही. इथे मात्र पाठलाग सुरू आहे. खराब चेंडू आहे परंतु फायदा उचलता आला नाही. इथे मी म्हणेल हा षटकाराचा चेंडू होता, हा चौकाराचा चेंडू होता. मीन बोरा देखील स्वतःवर नाखुश. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 10.25च्या सरासरीने 41. आणि येथे आता मात्र पाहायला मिळत आहेत 2 षटकामध्ये बनवायचे 41. 12 चेंडूमध्ये 41ची गरज. एडीजे
थँक्यू डीजे मास्टर. यस टाइम ऑन आहे, टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. इथे मात्र बघू शकतात शेवटचे मात्र 5 मिनिटं आहेत. 20 मिनिटं आतापर्यंत झालेले आहेत, हे लक्षात घ्या. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक फेकायचं आहे निलेश फायटर, नाहीतर मला तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल, हे लक्षात घ्या. इथे मात्र 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्या समोर येतोय. गोलंदाजी मार्कवर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41. मिनबोरा आला काय? इथे मात्र तुफान मैदानाच्या आतमध्ये उचललंय, परंतु अजूनही मात्र दिल्ली दूर आहे. अजूनही तुफान उचलावा लागेल. इकडे मात्र किरण जाधव अनुभवी खेळाडू यावेळेस पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर येत असताना. पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये अक्षरशः मजा येत असताना आजच्या दिवसाची सुरुवात मात्र कडक आपण बघू शकता. शनिवारचा दिवस, बजरंग मल्लिका दिन आहे आज. आणि इकडे आपण बघू शकतात पहिल्या मॅच मध्ये चुरस आलेली आहे मिन बोहरा. यावेळेस आपण बघू शकतात पहिली सुरुवात होत असताना षटकाराने परत षटकार, परत चौकार, त्यानंतर डॉट आणि सिंगल अशा रीतीने आतापर्यंत 5 चेंडू खेळलेला आहे आणि धाव्यांचा विचार केला धावा 17 पर्यंत पोहोचला आहे. चला थोडा स्पीडअप मनोज राऊत, कृपया करून थोडा स्पीडअप करा. 41 पाहिजेत, 12 चेंडू मध्ये 41 झालेले आहेत. 82चं टार्गेट आहे. यस टायमर ऑन आहे. 4 मिनिटं आहे ते लक्षात घ्या. तुम्हाला षटक फेकायचं 4 मिनिटांमध्ये. षटकार वगैरे गेला तर मात्र तेव्हा चेंडू आणण्यासाठी वेळ जातो, तो आम्ही काउंट करतील, परंतु तरी देखील मात्र इकडे लक्ष ठेवायचं आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते किरण आणि समोर आहे मीन. बघूया कोण कोणावर भारी. खराब चेंडू फुलटस होता, गॅप मध्ये गेलेला आहे. इकडे एकदा बीट केलं म्हणजे निघून जाणार सीमापार चौकार. 4 धावेसाठी चौकार येणं गरजेचं आहे. मीन मात्र घेऊन चालले या मॅचला. इथे मात्र आपण बघू शकतात हर परिंदा जख्मी है यहाँ पे, उड़ने की फिर से कोशिश करता है वही जिंदा है यहाँ पे. आणि इकडे मात्र आपण बघू शकतात ये जिंदा रखा है मैच को. चार धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात यावेळेस 45-37 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. 11 चेंडू मध्ये किरणवर झालाय हल्ला. इथे चौकार आलाय, इथे षटकार चौकार मात्र पाहायला मिळतील. हा षटकार चौकार वाला खेळपट्टी आहे आणि खराब चेंडू. मीन क्या बात है आपके, क्या कहने. एंट्री लेट है मगर ग्रेट है. दिवा मातीचा आहे का सोन्याचा आहे महत्वाचं नाही, तो मात्र अंधारात किती प्रकाश देतोय महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कितव्या क्रमांकावर उतरले ते महत्वाचं नाही. तुम्ही बॅटिंग, तुम्ही मात्र आपल्या संघासाठी कामगिरी कोणती करतात ही महत्वाची आहे. आणि आपण बघू शकता तीच कामगिरी होत असताना क्रिकेटचा खेळ हा असाच आहे. पहिल्या 3 षटकामध्ये मात्र कुठे ना कुठे बॅटिंगचं अक्षरशः इकडे थांबवण्यात आला होता आणि इथे आता मात्र मीनने हात खोलेत. मीन आला काय? इथे मात्र आंद्रे रसल स्टाईल बॅटिंग होत असताना, हार्दिक पांड्या स्टाईल बॅटिंग होत असताना आजच्या डेटचा रिंकू सिंग म्हणायला हरकत नाही. आणि यशस्वी जयस्वाल टेस्ट मध्ये देखील T20 सारखा खेळतोय अशी बॅटिंग होत आहे. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. 51. उलटा खेळणे की जरूरत ठीक है यहाँ पे. हा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनात पडला असेल. आणि इकडे 2 सरळ बॅटीने षटकार चौकार आल्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट हा आजकालचा ट्रेंडिंगचा फेवरेट स्ट्रोक झालाय असं म्हणायला हरकत नाही. येऊ किंवा नाही येऊ, एखादा बॅट्समन प्रयत्न करतो, सगळेच प्रयत्न करतात. आणि इकडे आपण बघू शकता डॉट चेंडू आलाय. 9 चेंडू 31 ची गरज. फुलटच चेंडू यावेळेस फटका सजवला ऑफसाईडला, लॉंग ऑफ रिजनला. 1 धाव नक्की असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? चांगली फेकी. मात्र यावेळेस आपण बघू शकतात 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात यावेळेस 52. 8 चेंडू 30 धावा. इकडे मात्र स्ट्राईकला किरण गुरुद्वान आहे आणि त्याच्यामध्ये देखील ती क्षमता आहे की 8 मध्ये 5 मोठी हिट लगावू शकेल. परंतु क्षमता असणं आणि म्हणून दाखवणं यात थोडा फरक असतो. बघूया एक चांगली मॅच आता मात्र अंतिम क्षणाला पाहायला मिळते. 8 मध्ये 30. 82चा पाठलाग करत असताना 52 पर्यंत पोहोचले आहे. मी म्हणेल की शेवटचे जे धावा बनवल्या किरणने
त्या मात्र कितीतरी कामात येत असताना फील्ड प्लॅन सेट करता, कारण की एक बाजूला डावा आहे एक बाजूला उजवा आहे, तर मात्र थोडा टाइम होणार कारण की फील्ड प्लॅन सेट केलं जात आहे. कारण की क्रुशल मॅच आता क्रुशल वळणाकडे येत असताना आपण बघू शकतात यावेळेस किरण तयार. लॉंग ऑन ठेवण्यात आलेला आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप पॉइंट लॉंग ऑफ ठेवण्यात आलेला आहे. यावेळेस शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट गली रिजन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. चला मात्र मॅचला सुरुवात करा. किरणला विनंती असेल, अनुभवी खेळाडू आहे, निलेश फायटर संघाकडूनच खेळतो आपण बघू शकतात आणि यावेळेस देखील पीटीपीएल मध्ये निलेश फायटर संघाकडूनच खेळताना दिसतोय. तयार, पहिला चेंडू या षटकातील गुरुद्वार खेळणार. मी सांगितल्याप्रमाणे याच्याकडे ताकद आहे, याच्याकडे क्षमता आहे. हेलिकॉप्टर उडवला आणि लँड झालाय चेंडू. यावेळेस दर्शक दीर्घामे आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. एस डीजे थँक्यू डीजे मास्टर. मीन बरोबर पार्टी जॉईन करत असताना किरण आपल्याला पाहायला मिळतोय. रन त्याच्या नावामध्ये आहेत आणि रन येणं गरजेचं आहे. यावेळेस 6 धावा, स्कोरबोर्ड 58, 24 पाहिजेत 7 मध्ये. किरण तयार, दोन्ही किरण सध्या तरी बॅट्समन हवी किरण दिसतोय. सरळ बॅटीने खेळलाय, एक पूर्ण होणार, दुसऱ्याचा प्रयत्न आणि गडबड झालेली. किरण कडून देखील गडबड झाली. 2 धावा येत असताना तरी देखील मात्र या षटकामध्ये धावा ज्या आल्या आहेत त्या धावा आपल्याला पाहायला मिळतात 19. आता मात्र 1 ओव्हर 22 धावेची गरज आहे. धावसंख्येचा विचार केला 60, 1 ओव्हर 22 धावा बनवायचे. मोठं टार्गेट आहे अजूनही बॅटिंग टीमकडे. बघूया या बनवता येतील का. डीजे थँक्यू डीजे मास्टर. पहिलीच मॅच कमालीची इकडे होत असताना यावेळेस आपण बघू शकतात सुपर सुरेख देखणी मॅच. 1 ओव्हर 22 धावेची गरज. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल निलेश फायटर संघाकडून. पाहूया यंग युवा टॅलेंट इकडे इंट्रोड्यूस केलाय आपण बघू शकतात निलेश फायटर संघाने. चिन्मय पाटील यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय आणि कालचे आमचे बर्थडे पावलेले आहेत प्रेमित राऊत यांचा वाढदिवस आपण काल साजरा केला. शेवटचं षटक 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळते. ओके ओके खेळा तुम्ही. 6 चेंडू आणि 22 धावेची गरज. चला निलेश फायटर फिल्डिंग सजवून घ्या. 6 चेंडू 22 धावा. गोलंदाज चिन्मय पाटील आणि इथे मीन बोरा. बघूया इथे मात्र पलटवार, षटकार चौकार पाहायला मिळेल का. पहिलाच खराब चेंडू, मीन बोरा. नवीन युवा टॅलेंट, अनुभव कमी, चेंडू खराब आणि हा येतोय षटकार. 5-16. कुठे मॅच होती कुठे आली. क्रिकेटचा खेळ काही सांगता येत नाही, अनिश्चितच खेळ. जोपर्यंत शेवटचा चेंडू खेळपट्टीवर पडत नाही तोपर्यंत कोण जिंकणार काही सांगता येत नाही. कमालीची बॅटिंग करतोय. मात्र बऱ्याच जणांनी हात वर केला होता मीन बोहरासाठी आणि मात्र बाजी मारली होती ती सरकार बेटेगावने. आणि बघितलं आपण की काम या खेळाडूसाठी इतक्या ऑनर्सने हात वर केले होते. हा मात्र एक दर्जेदार खेळाडू आहे. अशी खेळी त्याच्या माध्यमातून साकारली जाते म्हणून मात्र मोठी पसंती होती या खेळाडूची. आणि इकडे मात्र त्यांच्या विश्वासाला खरा ठरवत असताना मीन बोहरा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय. 5-16. टेन्शन धडधड वाढते दोन्ही बाजूला. 12वे देखील आता मनोज मोरे इकडे थोडं शांत. आता पिन ड्रॉप सायलेंट झालेला आहे.
आमचे रुपेश दादा सुरुवातीपासून पिन ड्रॉप झाले होते, धावा भरपूर होत्या, परंतु आता थोडं स्मित हास्य येत असताना, कारण की मॅच एकदम चांगल्या वळणावर, क्रुशल वळणावर, कोण जिंकणार कोण होणार. इथून गोलंदाजाने देखील मॅच जिंकवलेली आहे, इथून फलंदाजाने देखील मॅच जिंकवलेली आहेत. 5-16 स्कोरबोर्डचा विचार केला 66 ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू खराब आहे, बोनस चेंडू देतोय. इकडे काय करतोय, इथे मात्र युवा खेळाडू, तिकडे पेस देखील नाही, तिकडे मात्र शॉर्ट चेंडू आपटला जातोय. गोलंदाज इकडे फलंदाजाला सांगतोय घे हा चेंडू आणि षटकार मार. या रीतीने मात्र गोलंदाजी होत असताना षटकार षटकार षटकार. मीन बोहरा क्या कहने आपके. 11 चेंडू 40 धावेची तुफान खेळी, परंतु जो संघर्ष केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, जो आतापर्यंत तुम्ही गेम दाखवलेला आहे, त्याचं मात्र सोनं करायचं असेल तर 4 मध्ये 10 देखील बनवावे लागतील. आता मात्र स्कोरबोर्ड 72. 4 चेंडू 10 धावेची गरज. आणि 2 मध्ये 2 षटकार. क्या बात आहे. 4 मध्ये 10 ची गरज. इकडे मात्र चिन्मय पाटील युवा खेळाडूला संधी दिली. काल देखील पाहायला मिळालं, युवा खेळाडूला संधी दिली. काल मात्र एका खेळाडूने हर्ष पाटीलने मात्र संधीचं सोनं केलं. इथे आपण बघू शकतात निकुंजने मात्र सोनं केलं. त्याचबरोबर आपण बघू शकतात कुणाल देखील मात्र चांगला खेळ, पहिल्या दिवशी यश, असे मात्र युवा खेळाडू पाहायला मिळतात. फुलटस आहे, पुन्हा एकदा षटकार असेल. बॅक टू बॅक तिसरा हिट. क्या बात है. मीन बोहरा इथे मात्र कमाल करतोय. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. जीत और हाथ से हमारा वास्ता नहीं होता, हम तो वही भी पाव रखते जहां रास्ता नहीं होता. आणि इकडे कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकतात यावेळेस 78. 3 मध्ये 4 ची गरज. 3 चेंडू 4 धावेची गरज. एक हाफ सेंचुरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे, ती म्हणजेच नावावर आहे. आपण बघू शकता दीपेश चौधरी, त्याने 18 चेंडू मध्ये 67 धावा बनवल्या त्या पहिल्या मॅच मध्ये, आणि तो देखील डाव्या हाताचाच बॅट्समन होता आणि तो स्पर्धेच्या बाहेर आहे. इथे आपण बघूया डावा हाताचाच बॅट्समन पाहायला मिळतोय आणि 12 चेंडू मध्ये 46 धावेवर पोहोचलाय. मीन बोहरा क्या कहने आपके. 3 चेंडू 4 धावा. आणि इकडे फटका आता सजवलाय. तिकडे डीप मध्ये खेळाडू 1 पूर्ण होणार. 2 चेंडू 3 धावा, परंतु इकडे विकेट येतोय. मीन स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. मॅच कुठे जाणार आणि कुठे नाही. आयोजकाला विनंती आहे टायवर काय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. जाऊया डीजेकडे पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. डीजे पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार आलेत आणि आता इथून अर्ण बघायला गेलं तर सरकार 11 पसंत करणार नाही. 2 मध्ये 3 नंदन येतोय, नवीन बॅट्समन मॅन फ्रॉम नवली. 2 चेंडू 3 धावा. मीन स्ट्राईकला आहे आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर तन्मय पाटील, चिन्मय पाटील. 2-3 टायवर मात्र सुपर ओव्हर आहे. फटका सजवलाय. इकडे 1 बाउन्स. कमालीचं क्षेत्ररक्षण आणि चौकार. मॅच विन सरकार बेटेगाव. कमालीची बॅटिंग, हाफ सेंचुरी देखील पाहायला मिळते. मीन बोहरा क्या बात आहे. सुपर बॅटिंग, अप्रतिम. डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशी इनिंग आज मात्र आपल्याला पाहायला मिळते. ज्यांनी ही मॅच बघितली नाही त्यांनी PTPL बघितलं नाही असं म्हणायला हरकत नाही. काय कमालीचं मैदान, खेळपट्टीचं कौतुक प्रत्येकाने केलं. जे मात्र खेळाडू खेळून गेले त्यांनी सर्वांनी सांगितलं स्पर्धेमधलं सर्वात चांगलं आकर्षण म्हणजे खेळपट्टी, आणि या खेळपट्टीवर धावा बनवू शकतात. आपण पाहू शकतील या खेळपट्टीवर 4थ्या ओव्हरमध्ये येऊन देखील हाफ सेंचुरी झळकवू शकतो बॅट्समन, हे पाहायला मिळते. स्कोरबोर्ड बघायची गरज नाही. इथे मात्र मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावा ज्याने ठोकल्या तो म्हणजेच मीन बोहरा आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्यासोबत जुडले जातील मात्र ट्रॉफी देताना माझे साथी कॉमेंटेटर युसुफ सय्यद. एक कमालीची बॅटिंग, कमालीची इनिंग, पैसा वसूल. इकडे मात्र खेळ पाहायला मिळतोय.
हल 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 चिक वेल प्लेड सरकार इलेव्हन बेटेगाव. नक्कीच चांगला खेळ साकारला दोन्ही संघाने. दोन्ही संघाने हँडशेक करायचं आहे, ही दक्षता घ्या. हँडशेक केल्यानंतर मैदान सोडायचं आहे. मी विनंती